मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती. तुम्हाला बांगे दिसत असेल, आज आमच्याकडे किती पाऊस पडलेला आहे हे बघा. एकदम खतरनाक वातावरण झालं आहे, म्हणजे पूर्ण पाऊस पडून आणि बेकार. आज एवढा सकाळी पाऊस पडला ना, काही खतरनाक. त्याला गाडी पण आपण हे बघा इकडे लावून ठेवलेली आहे. आता आपण चाललेलो आहे दुकानावर आणि गाडीची हाल बघा. उघडा तू ना, थांब ना बाबा. चला आता बसू. आज परत पवन शाळेतला सोडायला आलोय. जास्त नाही, फक्त 8 दिवस राहिला आणि डबल आला था. आणि आता डबल घरी किती दिवस राहिला असेल? किती रे पवन? हप्ता झाला ना, 8-9 दिवस झाला ना यार. तर आमचा दुसरा एक जण आलाय, आमचा मित्र अव्या भाई पण आलेला आहे. जा डबल सिटी जाम मार खाशील आता. पाठवू नको, बांधून ठेव. हा अजिबात यायचा नाही. हा येण बिन काय नाही ना. हा गणपतीलाच ये ना, तर जाम मार खाशील. लवकर जर आलास का जाम मार खाशील. हा तर अशा प्रकारे मग काय पळसुंड आश्रम शाळा पवनचं हॉस्टेल आहे. आम्ही पण आधी जुने इथंच शाळेत होतो. तर चला घरी जाऊन पोराय जाम जमायला लागले. ही बघा इकडून तिकडून सगळीकडून. हाय इकडून पोरं काय पोरघ्या पण जमायला लागलाय. तर चला आता जाऊ, वेळ न घालवता. संध्याकाळचे वाजलेले आहेत आता 5:30 आणि 5:30 वाजता आज आम्ही चहा प्यायला लागलोय. लोक पण माझ्याकडे बघत आहेत जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा. काय करणार, तुला कामाचं होते. हे बघा मी अर्धाच घेतलेला आहे. तर तुम्हाला माहीत ना, मिसळवाला रोहित त्याच्यातून चहा आणलाय. चहा पितो आणि मग जातो जरा गावात, काम आहे थोडासा. अजून मी आंघोळ पण नाही केलेली आणि आज आपल्यासाठी काहीतरी वेगळाच बनत आहे. हे बघा, हे टमाटर और ये क्या इसको बोलते हैं? सोयाबीन वड़ा. ओ मूड वाली मॅडम इधर देखो. हसायचा अजिबात नाही, काही पण होऊन दे, हसायचं अजिबात नाही. ये मेरा वचन, यही है मेरा सशन. ऐक बायक कोणाची बायक, सचिनची बायक रागावून बसले. भाजी बनवली, भाजी तर मीठ नाही टाकून दिला, भाजीला आणीच लागली. अरे ना गोरीच पडले हो भाई. आता काय सांग, आज रागावलंय. सांग बायकोच माझी रागावलंय माझ्यावर. इकडे बाय माकडे, इकडे पाहिजे का मार खाशील हो. अरे रेकॉर्ड होत आहे, जास्त पावर करायची नाही. इकडे बाय. अरे क्या झलक है, एक नंबर. हात कापून ठेवशील हो तिकडे ना. तर फायनली काही अशा प्रकारे रागात लसूण टाकलेला आहे आणि इकडं पळून गेलेली आहे. आणि तिच्याबरोबर तिची जोडीदार ही बघा इथे रोज माझ्यासोबतच असते. आणि चला आता फायनली बनवलेला आहे सुका वडा. आता फायनली ते सुका हगवडा, अरे सुका वडा झालेला आहे. आता बघू काय टाकते आपली बायकोस. ओ मॅडम आता याच्यात काय टाकणार? काय? लाल मिर्च. तो अभी इसमें जाएगा टमाटर में जाएगा लाल मिर्च. और ये आप क्या बना रही हो अभी आज? काय माहित. फिर ये भाई क्या था? तर टाकलेला आहे आता हा मटन मसाला. काय हळद टाकली आहे? हळद टाकली आणि आता टाकलेला है चिकन मसाला. आणि और चिकन मसाला डालने के बाद अभी ये जाएगा सीधा इस कढ़ाई में, बराबर ना? गया ना भाई लोग कढ़ाई में. और ऐसा ही फरफर बाजने लगा है अभी. और आमची जरा करुणा जरा कसा नाही, तुम्हाला वाटतं का गोडीच पडेल आहे थोडीशी. इकडे पाय, इकडे पाय, इकडे पाय, इकडे पाय. नको पाहू आता, आता नको पाहू सांगला तरी पाहते राहते. आता नको पाहू. हा इकडे आता पाहिलाच तर अरे नको सांगलं तरी पाहते. पटापट भाजी बनव, चाललंय मोठी व्हिडिओ बनवायला. तुला काय वाटला? तुला काहीच नसेल वाटेल. तर अशा प्रकारे आता आपल्याला बनणार आहे भाजी. आणि आज मी केस कापून आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात अंघोळ करणार आहेत आपण. ते आमचे व्हिडिओ होते ना कपल्सचे, तर ते आम्ही दिवाळीपासून चालू करू. सध्या थोडासा आम्ही गॅप घेतला आहे, कारण की अरुणाची आय डी जाते येते ना, त्याच्यामुळं काय वरून ना. तर त्याच्यामुळं आम्ही जरा गॅप घेतलेला आहे.
आणि मग दिवाळी एकदा चालू झाली का आमच्या व्हिडिओ मस्तपैकी दोघांचा पण येतील. तर मग मजा येणार आहे एकदम. यूट्यूबवर पण शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू. म्हणजे जे घरात काही घडतं असं तसं आम्ही रोज शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू. डेली रुटीन म्हणजे एक ना एक रोज दिवस एक व्हिडिओ बनवणारच. रात्री किंवा दिवसा एक व्हिडिओ बनवणारच. आणि मस्त मजा करू. तोपर्यंत हे सोयाबीन अशा प्रकारे इकडं. पण तू काय बनवतेस आज? भाजी कसली? सोयाबीनची. कोण आलं? कशा? पापा बस माझा हा बोल ना, कशा भाजी बनायला लागल्या पण असं? हा नको बनवू. आता बनवलीस नको बनवू. पण तू जामजाडी झाली आहे का? नवरा काय बसून बसून देतो आणून खायला. बोल 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 पुढचा बोल. बोल 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 बोल. इकडे नको पाहू. हा चला तर आंघोळ नाही घेऊ तोपर्यंत जेवायचा पण आहे अजून का नाही. अरुणाने काय बनवून दिला का नाही, सोयाबीन आणि टमाटर पण साला भारी बनवला. हा बघा अशी भाजी बनवली. पण काही पण सांगा तू, आता इकडे नाही ना अरुण आहे तुझ्यासाठी. भाजी मस्त बनवलेली आहे. थँक्यू सो मच, लव यू सो मच. मस्त आवडली मला. म्हणजे काहीतरी वेगळा बनवला पण भारी बनवला, इंटरेस्टिंग. असं खायला जरा मजा आली पाहिजे. असाच रोज रोज बनवून देत जा, हो काय. जर आजचा तू ब्लॉग बघत असतील तर कमेंट कर नक्कीच. हां मस्त, थँक्यू.